नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 31 ऑगस्ट 2020च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. एकंदरीतच कोविड-19चे जे पेशंट्स आहेत ते दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत आणि कालच्या 24 तासामध्ये जवळपास 78,761 बाधित आहेत आणि ओव्हरऑल महाराष्ट्राचा आकडासुद्धा 16,000 प्लस आहे. सो टिपिकली एक गोष्ट आहे की बरे होण्याचं प्रमाण पण बऱ्यापैकी आहे. 64,000 रुग्ण बरे झालेले आहेत गेल्या 24 तासामध्ये. पण काय आहे ना की जे बरे होत आहेत त्याच्यापेक्षा बऱ्यापैकी अजून ते वाढत चालले आहे. तो रेशो तो एक्स्ट्राचा आपल्याकडं आहे. पण एवढा एक आहे की एकंदर अमेरिका आणि ब्राझीलपेक्षा आपल्या इथलं जे फॅटिलिटी रेट आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत त्या चांगल्या आहेत. तर ती एक पॉझिटिव्ह बाब आपल्याकडे आहे. पण दिवसेंदिवस पेशंट्स वाढत आहेत, तो एक मुद्दा आहे. राज्यातल्या धरणांमध्ये जवळपास 77% पाणी आहे. आता खरं तर हा मुद्दा इतका महत्त्वाचा नाही आहे, परंतु आपल्याला जर कंपॅरिझन करायचं असलं लास्ट इयरशी तर गतवर्षीच्या तुलनेत 13% साठा अधिक आहे. म्हणजे मागच्या वर्षापेक्षा यावर्षी परिस्थिती चांगली आहे आणि अजून ह्या गोष्टी सुधारणार आहेत. तर हा 13% आकडा अजून वाढू शकतो येत्या काळात. फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा की जस्ट मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये आता आपल्याकडं पाणीसाठा धरणांच्या बाबतीत चांगला आहे. बरीचशी धरणं 100% सुद्धा भरलेली आहे. दुसरा मुद्दा जो आहे की राज्याच्या तिजोरीवर अजून भार पडणार आहे, कारण एकंदरच कोरोना चाचणी संच असतील किंवा सामग्रीचा पुरवठा केंद्राकडून बंद होण्याची शक्यता आहे आणि आपल्याला जवळपास 600 कोटी रुपयांची गरज पडणार आहे याच्यामध्ये. तर एकंदरीतच GST आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर केंद्राचं आणि सगळंच गणित गडबडलेलं आहे. आपण ते ऑलरेडी बघितलं होतं. तर त्या सर्व याच्यामध्ये येत्या काळामध्ये राज्यासाठी थोडा प्रॉब्लेम असणारच आहे आणि याच्यासाठी त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे की याच्यासाठी जी काही तरतूद आहे ती केली जाते दुसऱ्या खर्चातून. मग याच्यामध्ये राज्याचा अर्थसंकल्प असेल, राष्ट्रीय आरोग्य मिशन असेल, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल असेल, त्याचा निधी असेल, तर ह्या सर्व याचा वापर इकडं केला जाईल आणि कशा पद्धतीने पुरवठा खंडित होऊ दिलं जाणार नाही. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा इथं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, GI टॅगमध्ये आपण बघितलं होतं बघा, कंधमाल हळदी है ना, कंधमाल हळद जी आहे, हल्दी ओडिसाची, हा GI टॅग आहे आणि यालाही फटका बसला आहे कोविड-19चा. तर कंधमाल हळद जी आहे ती लक्षात ठेवा, कंधमाल हल्दी ओडिसा. ओके, हे विचारलं जाण्याचे चान्सेस आहेत येत्या काळामध्ये. आणि हा GI टॅग होता आणि ऑर्गॅनिक ट्यूब जे काय आहे तर त्याचा सेल आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे जवळपास 80% रॉ टर्मरिक जी आहे ती अनसोल्ड आहे कंधमालमधील, आणि कारण तिच्यामध्ये रेट खूप कमी झालेले आहेत. सो विचार करू शकता तुम्ही, 80% माल जर पडून असेल शेतकऱ्याचा तर त्याची काय अवस्था होईल. पण एवढं आपल्यासाठी एक आहे की कंधमाल हळद तेवढं एक लक्षात ठेवा, GI टॅग करता. त्याच्यानंतर हेल्थ केअर सिस्टीम जी आहे आपली ओव्हरऑल त्याच्याबद्दल, की आता जे पॅन्डेमिकमुळे लूप होल्स आपल्याला तिच्यात दिसत आहे की तिच्यात ज्या उणिवा आहेत त्या आपण पटकन क्लिअर केल्या पाहिजे. हा महत्त्वाचा मुद्दा इथं आहे. जवळपास आपण काल बघितलं की आता थोड्या वेळापूर्वीची न्यूज होती, 78,508 इन्फेक्शन 24 तासात आपल्याकडे आहेत. आणि सर्वात महत्त्वाची बाब जी आहे की ॲज कम्पेअर टू अमेरिका आणि ब्राझील, तर हे जर विचार केला आपण तर केस फॅटिलिटी रेट जो आहे तो भारताचा 2% कमी आहे. बघा, केस फॅटॅलिटी रेट म्हणजे जी लोक पॉझिटिव्ह येतात, ओके, त्याच्यातले किती लोक मृत्युमुखी पडतात है ना, केस फॅटॅलिटी रेट मृत्यूदर जो आहे तर तो भारताचा 2%पेक्षा कमी आहे. आणि हा जर तुम्ही US मध्ये बघितलं आणि ब्राझीलमध्ये बघितलं तर तिथं हा जवळपास 3%पर्यंत आहे. US आणि ब्राझील, तर 3% केस फॅटॅलिटी रेट आहे. तर हे एक लक्षात ठेवा. आणि कोविड-19 संबंधीच्या काही टर्म्स आहेत तर त्याचाही एक व्हिडिओ आहे आपला, तर तुम्ही करू शकता की टर्म्स इन कोविड-19 डॉक्टर सुशील स्पॉटलाईट, तर ते आहे, किंवा कोविडच्या तुम्ही प्लेलिस्टमध्येही तुम्हाला ते मिळून जाईल. सो केस फॅटॅलिटी रेट एक महत्त्वाचा आहे. आणि एकंदरीतच भारताच्या बाबतीमध्ये जे लूप होल्स आपल्याला आज दिसत आहेत ते आपण क्लिअर करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ही परत एकदा परिस्थिती तुम्ही बघू शकता, हे मध्य प्रदेश आहे आणि ही नर्मदा नदी आहे है ना, नर्मदा नदी याच्याबद्दल आपण काल बघितलं होतं बघा, रिफ्ट व्हॅलीमधून वाहते है ना, वेस्ट फ्लोईंग आहे वगैरे वगैरे. सो है ना, मी तुम्हाला सांगितलं होतं की दक्षिणेकडेही पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या आहे, कुणीतरी ती कमेंटही केली होती. सो तुमच्याकडून थोड्या गोष्टी जर आल्या तर गोष्टी तुम्हाला अजून सोप्या सरळ होऊन जातात. तर हे आहे नर्मदाच्या बाबतीमध्ये.
आता 3 स्टेट्सचा जर विचार केला तर लाखात लोक अफेक्ट झालेले आहेत या फ्लडमध्ये. म्हणजे आहे ना की 17 ओडिसामध्ये डेथ झालेले आहेत. त्याच्यानंतर 454 विलेजेस मध्य प्रदेशमध्ये कट ऑफ झालेले आहेत. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आता एकंदरीतच तुम्ही जर ओडिसाचा विचार केला तर कुठल्या नद्या तुम्ही बघितल्या पाहिजे, तर सुवर्णरेखा नावाची नदी आहे, बुरह बलंगा नावाची नदी आहे, बैतरणी आहे, ब्राह्मणी रिव्हर सिस्टीम आहे. सो सुवर्णरेखा, त्याच्यानंतर बुरह बलंगा, त्याच्यानंतर बैतरणी, ब्राह्मणी ह्या नद्या तुम्ही बघितल्या पाहिजे. सो रिव्हर सिस्टीम इन इंडिया जी आहे ती एकदा नीट अभ्यासणं गरजेचं आहे. दरवर्षी हिच्यावर प्रश्न अपेक्षित असतात आणि येत असतात, म्हणजे येतातच प्रत्येक वर्षी. त्याच्यानंतर नर्मदा नदी जी आहे तिच्यामुळे मध्य प्रदेशमध्ये तर फ्लड सिच्युएशन आहे, आणि दुसरीकडे जे आहे ते म्हणजे गुजरातमध्ये तिच्यामुळे फ्लड सिच्युएशन निर्माण झालेली आहे. आणि एकंदरीतच नर्मदा नदी आणि त्याच्यावर सरदार सरोवर डॅम जो आहे गुजरातमधला, काल आपण MP मधले डॅम बघितले होते, मध्य प्रदेशमधले, आता तिच्यात हे सरदार सरोवर जे आहे, तर हे थोडं तुम्ही बघणं गरजेचं आहे. नाही हे जे न्यूजमध्ये येतं त्याच्यावर प्रश्न अपेक्षित असतात आपल्याला. आता हे तुम्ही बघू शकता, इथं हे दामोदरचं बेसिन आहे, त्याच्यानंतर हे सुवर्णरेखाचं बेसिन आहे, ब्राह्मणी बैतरणीचं बेसिन आहे, मग हे खाली महानदीचं बेसिन आहे. म्हणजे तुम्हाला हे वरतून असं है ना नॉर्थ टू साऊथ, उत्तरेकडून दक्षिणेकडे पण पाठ करणं अपेक्षित असतं, किंवा तुम्हाला विचारला जाऊ शकतो क्रम, हेच या साईडला पण तुम्ही बघू शकता. ओके. सो आता हा मॅप इतका क्लिअर नाही आहे ॲक्च्युली, पण बघूयात. क्लिअर मॅप जर अजून अवेलेबल झाला तर मी तुम्हाला तो दाखवतो. पण है ना तुम्ही हे तुमच्या बाबतीत बघणं गरजेचं आहे तुमच्या लेवलला, की वरची जी दामोदर आहे, त्याच्यानंतर हे सुवर्णरेखा आहे, ब्राह्मणी बैतरणी त्याच्या खाली आहे, नंतर महानदी आहे. तर ही रिव्हर सिस्टीम थोडी बघा, म्हणजे ती आपल्यासाठी सोपी होते. म्हणजे त्यातल्या त्यात ही दक्षिण भारतातल्या पण आपण हे बघितलं पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं जे आहे की P75. आता P75 काय आहे, तर भारतामध्ये पाणबुड्या बनवण्यात येणार आहेत. मेक इन इंडिया त्याच्या अंतर्गत ज्या पाणबुड्या बनतील, आपण आताच बघितलं होतं काही दिवसांपूर्वी, संरक्षणामध्ये जास्तीत जास्त गोष्टी भारतात बनणं आपल्याला अपेक्षित आहे. भारतीय नौदलासाठी 6 पारंपरिक पाणबुड्या बांधण्याचा जो आपला प्रकल्प आहे त्याला P75 नाव दिलेलं आहे, आणि याच्यासाठीची तरतूद 55,000 कोटी रुपये इतकी आहे. आता विदेशातल्या ज्या संरक्षण साहित्य उत्पादक कंपन्या आहेत त्यांच्याबरोबर भागीदारी करायची देशी कंपन्यांनी, आणि तिच्यातून मग पाणबुड्यांची निर्मिती केली जाणार आहे. तर अशा पद्धतीचा हा प्रोजेक्ट असेल. तर 6 पाणबुड्या P75, तर तुम्ही लक्षात ठेवा तेवढं. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, कामराज योजना 1963, है ना. कामराज योजना, कामराज जे होते ते काँग्रेसचे नेते होते बघा, है ना. तर कामराज योजना जी आहे 1963, याच्यात काय करण्यात आलं होतं की जे सिनियर लीडर्स होते काँग्रेसमधले त्यांना राजीनामा द्यायला लावून जी काही यंग जनरेशन होती त्यांना स्कोप देण्यात आला होता. तर 1963मध्ये कामगार योजनेत काँग्रेस पक्षातल्या ज्येष्ठांना राजीनामा देऊन बाजूला सारण्याचं धोरण आखलं गेलं होतं. इंदिरा गांधी ज्या होत्या त्यांच्यासारख्या नेत्यांना याच्यामुळे संधी मिळाली होती. तर ऑब्व्हियसली सिनियर लोक बाजूला झाल्यानंतर मग खाली लोकांना काम मिळणार. इंदिरा गांधींच्या काळात पण ज्येष्ठांच्या सिंडिकेट काँग्रेसला बाजूला करण्यात आलं नंतरच्या काळामध्ये. पोस्ट इंडिपेंडन्स हिस्ट्री, आता याच्यासाठी एक खूप चांगलं NCERT आहे, हा ना, पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स. तर ते तुम्ही वाचलं पाहिजे, म्हणजे प्रत्येकाने. MPSCला पण ते मेन्सला गरजेचं आहे, तर दोन्ही MPSC UPSCच्या स्टुडंटकडे ते पाहिजे. आता पुढचा जो मुद्दा आहे की हे का न्यूजमध्ये आहे, तर राहुल गांधींच्या बाबतीत असं होईल का आणि तसं करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे का, असा लेख आहे, आणि त्याच्यामुळे मग हे विचारलेलं आहे. कॅनडामध्ये वर्णभेदासंबंधीचं आंदोलन सुरू आहे. आता कॅनडामध्ये मॉन्ट्रियल शहर आहे की तिथं वर्णभेदाविरोधात आंदोलन सुरू आहे. आता आंदोलकांमध्ये तिथले मूळ निवासी आणि कृष्णवर्णी यांचा समावेश आहे. आंदोलन करणाऱ्यांनी एक 100 वर्षे जुना कॅनडाच्या पंतप्रधानांचा सर जॉन ए मॅकडोनाल्ड, म्हणजे कॅनडाचे जे पहिले पंतप्रधान होते, त्यांचा पुतळा जो आहे तो चबुतऱ्याहून खाली ओढला आणि तो खेचला आणि तिच्यामध्ये त्याचे तुकडे झालेले आहेत. लोकांचं म्हणणं असं आहे आंदोलकांचं की सर जॉन यांच्या कार्यकाळामध्ये जो काही भेदपूर्ण धोरण अवलंबलं गेलं होतं त्याच्यामुळे नागरिकांना नेमका त्रास सहन करावा लागला आणि अनेकांचा मृत्यू ओढवला. ओके. सो हे सर जॉन जे होते ते पहिले हे होते पंतप्रधान. आणि एकंदरीतच हा कॅनडा आहे. आता बघा तुम्हाला एक गोष्ट क्लिअर होईल की हा नॉर्थ अमेरिका, उत्तर अमेरिका आहे हा. ओके, नॉर्थ अमेरिका. आणि या नॉर्थ अमेरिकामध्ये कॅनडा आहे. म्हणजे सिम्पली ही गोष्ट माहीत पाहिजे की हा कॅनडा कुठे, नॉर्थ अमेरिकेमध्ये. इकडे वरती जर तुम्ही बघितलं तर हे अलास्का आहे, हे ग्रीनलँड डेन्मार्क आहे.
एकंदरीतच हा जेवढा हिरवा भाग तुम्हाला दिसतोय हा कॅनडा आहे. कॅनडाच्या मध्ये हे हडसन बे इथं आहे बघा. इकडं लॅब्राडॉर सी आहे, इकडं पॅसिफिक ओशन आहे, इथं गल्फ ऑफ अलास्का आहे. हा अलास्का आणि त्याच्यामुळे गल्फ ऑफ अलास्का. हडसन बे लक्षात ठेवा, कॅनडाच्या बरोबर मध्यभागी इथं सगळं इन्क्लो करतो त्याला. आणि ह्या साईडला जे आहे ते अटलांटिक ओशन आहे, मध्ये इथं USA आहे, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. ओके. त्याच्यानंतर मग हे गल्फ ऑफ मेक्सिको. तुम्हाला हे जे देश आहेत हे पण सिक्वेन्सने विचारले जातात MCQला. म्हणजे एकंदरीतच आता हा अजून दुसरा एक प्रॉपर मॅप आहे बघा. आता हडसन बेच्या खाली जेम्स बे आहे आणि इथं जे आहेत कॅनडा आणि USAच्या बॉर्डरवर ग्रेट लेक्स आहेत बघा, सुपेरियर, ओरिओ, है ना. हे जे लेक्स आहेत तर हे कॅनडा आणि USAच्या बॉर्डरवर आहेत ग्रेट लेक्स. तर हे लक्षात ठेवा. हा USA आहे. USAच्या इथं खाली जर तुम्ही आलात मेक्सिको, मग ही गल्फ ऑफ मेक्सिको आहे. गल्फ ऑफ मेक्सिको ट्रॉपिक ऑफ कॅन्सर जात आहे बघा इथून, है ना. मेक्सिको आणि गल्फ ऑफ मेक्सिको ट्रॉपिक ऑफ कॅन्सर जात आहे. तेवढं असे रेफरन्सेस लक्षात ठेवायचे. आणि तुम्हाला विचारलं होतं ट्रॉपिक ऑफ कॅन्सर जाणारे देश कुठले आहेत, ते तुम्ही पाठ करून ठेवू शकता. पण तुम्ही जर असं नीट बघितलेलं असलं तर तुम्हाला रिजेक्शनला सोपं जातं, है ना. तर आता हे जे देश आहेत हे नीट पाठ करून ठेवायचे. म्हणजे हा जो सेंट्रल अमेरिका आहे, म्हणजे मॅक्सिको नंतर हे जे आहे की इथं ग्वाटेमाला आहे, त्याच्याखाली मग ग्वाटेमाला आहे बघा हा देश. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जो आहे हे इथं बेलीज आहे. त्याच्यानंतर जो आहे तो होंडुरास, एल साल्वाडोर, निकारागुआ, कोस्टारिका, पनामा कॅनल तुम्ही बघता, है ना. सो हे जे आहे ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हे पोर्ट्रोरिको सध्या न्यूजमध्ये होतं. कॅरेबियन सी आहे बघा, हा कॅरेबियन आयलँड्स, है ना. वेस्ट इंडिजची टीम आणि ते सगळे त्रिनिदाद बेट हे इथं आहे. आणि मग हा खाली साऊथ अमेरिका आहे. तर हे असं बेसिकली ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि हे जे मॅप्स आहेत हे मी तुम्हाला शेअर करतो टेलिग्रामला. दुसरा महत्त्वाचा जो मुद्दा आहे आपला, काल मन की बात झालं बघा. मन की बातमध्ये पंतप्रधानांनी काही मुद्दे चर्चेला घेतले होते, ते आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. एक तर सप्टेंबर महिना हा पोषण महिना म्हणून पाळला जाणार आहे. आपण जे राष्ट्रीय पोषण अभियान बघितलं होतं तिच्यातही ही गोष्ट बघितली होती की सप्टेंबर महिना हा पोषणाचा महिना आहे. त्याच्यानंतर भारतात कृषी निधीची स्थापना होणार आहे, भारतीय कृषी निधी. आणि तिथून प्रत्येक जिल्ह्यात पिकांची आणि पोषण मूल्यांची माहिती संकलित केली जाणार आहे. तर हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो भारतीय कृषी निधी. कर्नाटकामधलं कोप्पल ठिकाण जे आहे तिथं 5 वर्षामध्ये खेळणी उत्पादन संकुल उभारण्यात येणार आहे आणि त्यासाठी 5,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येईल. सो कर्नाटकमधलं कोप्पल हे ठिकाण जे आहे ते खेळणी उत्पादन संकुल तयार होणार आहे तिथं. आणि एकंदरीत याच्यावर टीकासुद्धा बरीच झालेली आहे कालच्या हिच्यावर. ते चर्चेत आहे बरंच की खेळण्यांबद्दल तुम्ही बोलताय, अर्थव्यवस्था, बाकीच्या गोष्टी, बेसिक नीड्स, कोविड-19, ती विद्यार्थ्यांसंबंधीचा जो इश्यू चालू आहे, नीट आणि त्या सगळ्या एक्झाम. कारण आता आय थिंक 1 सप्टेंबर उद्या परीक्षा आहे, अजून पण लोकल आणि त्या सगळ्या गोष्टींचं काय करायचं काहीही ठरलेलं नाही आहे, खूप प्रॉपर तर नाही आहे. कालच्या पेपरला ते होतं, आजच्या पेपरला अजून ती न्यूज नाही आहे. तर बघू. आता जागतिक खेळणी बाजारपेठ जी आहे 7 लाख करोड रुपयांची ही बाजारपेठ आहे. आणि हे मन की बातमध्येच झालं. आणि भारताचा वाटा खूपच कमी आहे याच्यात. तर भारताचा वाटा याच्यात वाढला पाहिजे म्हणून खेळणी व्यवसायाला प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे. आता खेळणीचे प्रकार आणि त्याचं ठिकाण MCQ करता लक्षात ठेवायचं. ओके. आता ही न्यूज पेपरला नव्हती, म्हणजे बाकीच्या गोष्टी होत्या पण हे टिपिकल पेपरला नव्हतं की जे त्यांनी चर्चेला घेतलं होतं. हे मन की बातमध्ये होतं बघा. तर इथं आहे चन्नपटना हे खेळणी कुठं तयार होतात तर रामनगरम कर्नाटकमध्ये तयार होतं. कोंडापल्ली बोमल्लू कृष्ण जिल्हा जे आहे आंध्र प्रदेश, तिथं ही खेळणी तयार होतात. मी यांची फोटोही तुम्हाला दाखवतो. तंजावरची खेळणी जी आहे तमिळनाडू, धुबरीची खेळणी जी आहे आसाम, लाकडी खेळणी जी तयार होतात ती वाराणसी उत्तर प्रदेश. सो ही खेळणी आहेत आणि त्यांचे राज्य. आता याच्यामध्ये याचे फोटो आपण सुरुवातीला ही एक न्यूज कव्हर करू, मग तुम्हाला लास्टला फोटो दाखवतो. त्यानंतर फिडे बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा होती ज्यात भारताला संयुक्त जेतेपद मिळालेलं आहे रशियाबरोबर. आता पहिली ऑनलाईन फिडे बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा होती ही. आणि याच्यामध्ये दोघं देशांना संयुक्त जेतेपद मिळालं. एकतर इंटरनेटचं कनेक्शन आणि सर्व्हरचा बिघाड झाला होता आणि याच्यामुळे भारताला विजेतेपद रशियाबरोबर वाटून घ्यावं लागलं, अदरवाईज, है ना. आणि त्यातल्या त्यात रशियाला 18 वर्षानंतर हे मिळालं 2002 नंतर. तर हे सर्व्हरचे इश्यू आहेत बघा, कोनेरू, हम्पी वगैरे तिचा पराभव झालेला आहे, तो हेच इंटरनेट कनेक्शन सर्व्हर. सो ऑनलाईनचा थोडा तो इश्यू आहे, है ना. त्याच्यानंतर एक पुस्तक आलेलं आहे बघा उर्जित पटेल यांचं. MCQ करता लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं पुस्तक आहे. यांचा इंटरव्ह्यू आज द हिंदूला आहे
आणि तो याच्या बेसिसवरच आहे, ओव्हरड्राफ्ट सेव्हिंग द इंडियन सेवर. आणि उर्जित पटेल यांनी आपल्या अर्थव्यवस्थेबद्दल खूप महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले आहेत की एकतर कोविड-19च्या आधीपासूनच आपली वाट लागलेली होती, हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. है ना. आपण कोविड-19च्या याच्यावर आता थोपतोय की देवाची करणी आहे ना, नारळात पाणी. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की उर्जित पटेल ही व्यक्ती जी आहे की ते माजी गव्हर्नर आहेत आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की बिफोर कोविड-19 आपण अर्थव्यवस्था डब्यात टाकली होती. आणि तो सगळी ती द हिंदूची तुम्ही हे करू शकता, म्हणजे तुम्हाला पूर्ण इंटरव्ह्यू वाचायचा असेल तर NPA आणि ते सगळे इश्यू जे आहेत की कशा पद्धतीने बॉरोवर्स, जे काही चांगले बॉरोवर्स आहेत जे लोन रिपे करतात प्रॉपरली, त्यांनाही प्रॉब्लेमॅटिक कसं आहे. तर ओव्हरड्राफ्ट सेव्हिंग द इंडियन सेवर. ओव्हरड्राफ्ट ही गोष्ट काय असते ना की ॲक्च्युली तुमच्या खात्यात जर काही नसलं आणि तरीसुद्धा तुम्हाला पैसे पाहिजे असले तर ते डिपेंड करतं तुम्ही कसे ग्राहक आहात बँकेचे. किंवा जनधनमध्ये आहे बघा 5,000चा ओव्हरड्राफ्ट, म्हणजे बँकेच्या अकाउंटमध्ये 0 रुपये जरी असले तर 5,000 मिळू शकतात त्या पद्धतीने. त्याच्यानंतर आता बघा, हे जे आहेत हे वाराणसीमधले खेळणे आहेत आणि हे लाकडाचे खेळणे आहेत. ओके. वाराणसी वुडन लॅकरवेअर टॉईज उत्तर प्रदेश. ओके. तर हे लाकडाची वाराणसीमधली खेळणी. त्याच्यानंतर चन्नपट्टणा मी तुम्हाला सांगितलं बघा केरळमधली, तर ही जी खेळणी तुम्हाला दिसत आहेत ही चन्नपट्टणा केरळमधली खेळणी आहेत. पुढची जी खेळणी आहेत बघा ती कोंडापल्ली बोमल्लू आंध्र प्रदेश. सो कोंडापल्ली बोमल्लू आंध्र प्रदेशमधली ही खेळणी आहेत. त्याच्यानंतर ही जी आहे ती तंजोर टॉईज जी आहे तमिळनाडूमध्ये, तंजोर टाईप आहे ना, हे जे आजीबाबा आहेत हे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी ॲक्च्युली दिसतात. आणि हे ओरिजिनल आहे, याचं डुप्लिकेशन पण बऱ्याच ठिकाणी तुम्हाला दिसेल, पण हे ॲक्च्युली तंजोरमध्ये बनलेलं आहे. याचं डुप्लिकेशन बऱ्याच ठिकाणी दिसतं बघा, है ना. त्याच्यानंतर हे जे आहे तर हे इटिकोप्पा टॉईज आहेत बघा. आता मला सांगा बरं, इटिकोप्पा टॉईजला GI टॅग आहे का? तुमच्यासाठी प्रश्न आहे हा. ओके. कधी काळी आपण हे डिस्कस केलं होतं का? आणि इटिकोप्पा ना आंध्र प्रदेश. तर बघा हे ना, हे बऱ्यापैकी म्हणजे तुम्ही जेवढे टॉईज बघितले त्याच्यातले खूपच फाईन टॉईज जे आहेत तर ते हे इटिकोप्पा टॉईज आहेत. तर एकंदरीतच ही एक बाब आहे. पण तुम्हाला तुमच्या घरामध्ये अशी खेळणी दिसतात का भारतातली फेमस? तर आपल्याकडे जो सगळा माल आहे तो खेळण्यांचा जो आहे तो चायना. तुम्ही मार्केटला जरी गेलात तर मोठी मोठी दुकानं जी आहेत तिथं सगळा चायना कार्यक्रम आहे, है ना. त्याच्यामुळे ही खेळणी टिकवणं, रुजवणं आणि ती लोकांपर्यंत पोहोचवणं याच्यासाठी अवेअरनेस आणि त्या सगळ्या गोष्टी फार गरजेच्या आहेत. आणि मग याच्याबद्दल हे हे जे वरती आहेत तर चन्नपटना याच्याकरता पंतप्रधानांकडं मदत आणि त्या सगळ्या गोष्टींसाठी पण तिथले आर्टिस्ट आता डोळे लावून आहेत की बाबा तुम्ही आमचं नाव घेतलंच आहे पण आम्हाला मदतीची गरज आहे वगैरे. द हिंदूला यांची स्पेशल न्यूज आहे. बघूया त्या काळामध्ये गोष्टी कशा होतात, है ना. सो कालचे प्रश्न बघा. करवती बेट जे आहे लक्षद्वीपमध्ये आहे. लक्षद्वीप बेटावर उंदरांच्या बंदोबस्तासाठी महाराष्ट्रातून नव्हतं, केरळमधून घोबड नेलं होतं बघा. त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. आणि उंदरांची शिकार करणारा एकही प्राणी नव्हता म्हणून फक्त बरोबर आहे. खालीलपैकी कोणता खटला अनुसूचित जाती जमाती यांच्या आरक्षणाशी संबंधित आहे? नागराज विरुद्ध केंद्र सरकार, जर्नल सिंग विरुद्ध लक्ष्मीनारायण गुप्ता आणि पंजाब राज्य देविंदर सिंह हा आताचा. सो तीनही आहेत. घरमालक भाडेकरू यांच्या अधिकारांशी संबंधित घटनादुरुस्ती 75. सेवा कर कोणत्या घटनादुरुस्तीमुळे जो आहे तो अस्तित्वात आला? तर टिपिकली जो आहे 88मुळे आलेला आहे, तर ते एक लक्षात ठेवा. कलम कुठलं आहे? त्याच्यानंतर आजचे प्रश्न घ्या की करंट बँकिंग चॅलेंज मोस्ट इंट्रॅक्टेबल वन इवन बिफोर कोविड-19 इलॅबोरेट. आणि हे स्टेटमेंट उर्जित पटेल यांचंच आहे की करंट बँकिंग चॅलेंज मोस्ट इंट्रॅक्टेबल वन इवन बिफोर कोविड-19, है ना, कोविड-19च्या आधी. त्याच्यानंतर MPSCसाठी एसे बघा. इंडियन इकॉनॉमी चॅलेंजेस आहेड. भारतीय अर्थव्यवस्थेसमोरची आव्हानं कुठली आहेत? प्रश्न क्रमांक 1 स्टेटमेंट. 4 धाम प्रकल्पांची लांबी 9,000 किलोमीटर आहे. दुसरा स्टेटमेंट. यमुनोत्री, गंगोत्री, बद्रीनाथ, केदारनाथ यांना 4 धाममुळे जोडले जाणार आहे. फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, दोन्ही अयोग्य. परम्बिकुलम व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे? आंध्र प्रदेश, उत्तराखंड, केरळ, तमिळनाडू. खालीलपैकी महानदीची उपनदी नसलेली नदी ओळखा. ओंग, तेल, मांड, इब, हसदेव, झोंग. अबक, बक, ई. फक्त वरील सर्व. पुरवठा साखळीचा सप्लाय चेन रिसायलन्स इनिशिएटिव्ह कोणत्या देशाद्वारे सुरू करण्यात आला आहे? भारत, जपान, ऑस्ट्रेलिया, अमेरिका.
खालीलपैकी कोणते धरण मध्य प्रदेशात नाही? सरदार सरोवर, तवा, बर्गी, ओंकारेश्वर. तर याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.